Good morning, guys. This is our lecture number 11 of the paper Advanced Mechanics MSc second year, same third. Okay, in the previous lecture, we will discuss about the canonical transformation, generating function, and forms of generating function. Okay, in this lecture, we will discuss about some basic theorem based on द फॉर्म्स ऑफ जनरेटिंग फंक्शन. जे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले होते जनरेटिंग फंक्शनचे, त्या 4 प्रकारावरती आपले 4 थेरम बेस आहे आजचे. ओके, फर्स्ट थेरमचं स्टेटमेंट बघा. इफ द फंक्शन इज f1 विच इज अ फंक्शन ऑफ द ओल्ड जनरलाइज कोऑर्डिनेट, न्यू जनरलाइज कोऑर्डिनेट अँड टाइम t is the generating function of the canonical transformation qi, capital Qi and capital Pi, which are the functions of p, q, t. Then here we have to show that the small pi, that is the old generalized momenta, is equals to the partial derivative of the function f1 with respect to the old generalized coordinate, and the new generalized momenta is equals to the negative of the partial derivative of the function f1 with respect to the new generalized coordinate, and the new Hamiltonian is equals to the old Hamiltonian plus the time derivative of the generating function f1. ओके, प्रूफ बघू आपण या थेरमचा. आपल्याला काय दिलेलं आहे, f1 हा एक जनरेटिंग फंक्शन दिलेला आहे विथ द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन्स. हे झाले आपले कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन्स. हे जे आहे हे काय झाले, आपले कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन्स झाले. ओके, तर आपल्याला शो करायचं आहे. तर स्मॉल पी आहे म्हणजेच तुमचा ओल्ड जनरलाइज मोमेंटम हा राहील तुमचा del f1 अपॉन del qi, अँड न्यू जनरलाइज मोमेंटम राहील तुमचा मायनस ऑफ del f1 अपॉन del qi. दॅट इज द आपण याला काय म्हणू शकतो, इक्वेशन ऑफ मोशन म्हणू शकतो. अँड k इक्वल्स टू h प्लस del f1 अपॉन del t. प्रूफ बघू आपण याचं. लेट f इक्वल्स टू f1 विच इज अ फंक्शन ऑफ small q, capital Q and t is the generating function of the canonical transformations qi and capital Pi. This is our equation number 1. काय दिलेलं आहे, आपण जे आपल्याला दिलेलं आहे थेरममध्ये ते आपण लिहून घेतलं. f1 काय तुमचा जनरेटिंग फंक्शन्स आहे दिलेलं आहे कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशनचा. f1 इज द जनरेटिंग फंक्शन ऑफ द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन qi and pi, and this is our equation number 1. But also we know that the generating function of f1 is L minus L dash is equals to df1 upon dt from the definition of the generating फंक्शन. जनरेटिंग फंक्शनची जी डेफिनेशन पाहिली आपण, त्या जनरेटिंग फंक्शनच्या डेफिनेशनवरून आपण लिहू शकतो की जनरेटिंग फंक्शन ऑफ f1चा आणखी एक फंक्शन मिळेल आपल्याला, इज गिवन बाय L minus L dash is equals to df1 upon dt. Okay, where L and L dash is the new Lagrangian and old Lagrangian. What is the L is older Lagrangian, L dash is new Lagrangian, and we know that the formula for the L and L dash, that is L equals to summation of pi into qi dot minus h, and L dash equals to the summation of capital Pi capital Qi dot minus k. When we put this value in this generating function, we get summation over pi into qi dot minus h minus summation over pi and capital Pi into capital Qi dot minus k, which is equals to df1 upon dt. ओके, यालाच आपण या टाईपमध्ये पण लिहू शकतो. समेशन काढून टाकायचं आहे. आपल्याला लिहिता येईल पी आय इंटू क्यू आय डॉट मायनस एच, स्मॉल पी आय इंटू स्मॉल क्यू आय डॉट मायनस एच मायनस कॅपिटल पी आय इंटू कॅपिटल क्यू आय डॉट मायनस के, अँड विच इज इक्वल्स टू df1 upon dt, where I varies from 1 to up to the so on n. ओके, देन पी आय. आता हा क्यू आय डॉट काय तुमचा, हा टाइम डेरिव्हेटिव्ह आहे क्यू आयचा. क्यू आय डॉट काय रिप्रेझेंट करतो तुमचा, इट इज अ टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द कोणाचा टाइम डेरिव्हेटिव्ह जनरलाइज कोऑर्डिनेटचा. क्यू आय डॉट तुमचा रिप्रेझेंट करते, इट इज अ टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द जनरलाइज कोऑर्डिनेट. म्हणजेच या क्यू आय डॉटला आपण काय लिहू शकतो, डी क्यू आय अपॉन डी टी आपण लिहू शकतो. सिमिलर फॉर दिस क्यू आय डॉट. ओके, म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल पी आय इंटू डी क्यू आय अपॉन डी टी मायनस दिस पी आय इंटू डी क्यू आय बाय डी टी, आणि याच्याने केलं तर आपण कंबाईन केलं तर आपल्याला लिहिता येईल प्लस इन ब्रॅकेट के मायनस एच इक्वल्स टू डी एफ वन अपॉन डी टी. ओके, तर आपल्याला मिळेल पी आय इंटू डी क्यू आय मायनस कॅपिटल पी आय इंटू कॅपिटल डी क्यू आय प्लस के मायनस एच इंटू डी टी इक्वल्स टू डी एफ वन, अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. काय केलं आपण, या टर्मला टोटल इक्वेशनला आपण मल्टिप्लाय केला डी टीने, तर आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळाला. सिन्स f1 इज अ फंक्शन ऑफ
f1 is a function of old generalized coordinate, new generalized coordinate and time t. Therefore we have df1 equals to del f1 upon del qi into dqi plus del f1 upon del qi into dqi plus del f1 upon del t into dt. This is our equation number 3. काय घेतलं आपण, जो फंक्शन आहे हे f1 त्याचा आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला. कंपेअरिंग इक्वेशन 2 अँड 3, इक्वेशन 2 आणि 3 ला जर तुम्ही कंपेअर केला काय होतं आपलं इक्वेशन नंबर 2. बघा आपलं इक्वेशन नंबर 2 होतं, मी लिहितो येथे, लक्ष द्या. स्मॉल पी ए इंटू डी क्यू आय, स्मॉल पी ए इंटू डी क्यू आय मायनस कॅपिटल पी ए इंटू डी क्यू आय प्लस के मायनस एच इंटू डी टी इक्वल्स टू डी एफ वन, असं आपलं इक्वेशन नंबर होतं 2. ठीक आहे. या इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 ला जर तुम्ही कम्पेअर केला तर बघा आपल्याला व्हॅल्यू कशा मिळतील. डी क्यू आय आणि डी क्यू आयचा कोइफिशियंट जर तुम्ही इक्वेट केला तर काय मिळेल आपल्याला, स्मॉल पी आय इक्वल्स टू डेल एफ वन अपॉन डेल क्यू आय. त्यानंतर डी कॅपिटल क्यू आय अँड डी कॅपिटल क्यू आयचं जर तुम्ही कोइफिशियंट इक्वेट केला तर मिळेल आपल्याला कॅपिटल पी आय इक्वल्स टू मायनस ऑफ डेल एफ वन अपॉन डेल क्यू आय. अँड डी टीचं जर तुम्ही कोइफिशियंट इक्वेट केला तर मिळेल तुम्हाला के मायनस एच इक्वल्स टू डेल एफ वन अपॉन डेल टी. काय मिळेल तुम्हाला, के मायनस एच इक्वल्स टू डेल एफ वन अपॉन डेल टी. आणि यालाच तुम्ही लिहू शकता के इक्वल्स टू एच प्लस डेल एफ वन अपॉन डेल टी. अँड हेन्स प्रूव्ह. आपल्याला हेच इक्वेशन आणायचे होते, ते आलेले आहेत. तर आपला फर्स्ट थेरम काय झाला इथे, प्रूव्ह झाला. सेकंड थेरम पण तुम्हाला फर्स्ट थेरमसारखा ॲज इट इज प्रूव्ह करायचं आहे. ओके, चला तर सेकंड थेरमवर येऊ. स्टेटमेंट ऑफ द सेकंड थेरम इज, if the generating function f2 is the function of the old generalized coordinate, new generalized moment and time t is the generating function of the canonical transformation. हे काय तुमचं जनरेटिंग फंक्शन आहे ऑफ द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन कॅपिटल क्यू ए अँड कॅपिटल पी ए. देन हिअर वी हॅव टू शो दॅट स्मॉल पी ए that is the old generalized coordinate is old generalized momenta is equals to the partial derivative of the generating function f2 with respect to the old generalized coordinate that is the qi and capital Qi that is the new generalized coordinate is equals to the partial derivative of the generating function f2 with respect to the new generalized momenta, and the new Hamiltonian k is equals to the old Hamiltonian h plus the time derivative of the generating function f2. हे आपल्याला इथे शो करायचं या सेकंड थेरममध्ये. ओके, समर 19 ला प्रश्न येऊन गेलेला आहे 8 मार्कांसाठी. प्रूफ बघूया थेरमचं. जे दिलेलं आहे आपण ते लिहून घेऊ. लेट एफ इक्वल्स टू एफ टू विच इज अ फंक्शन ऑफ क्यू कॉमा कॅपिटल पी कॉमा टी is a generating function of the canonical transformation capital Q and capital P. This is our equation number 2. But we know that df1 ची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे इक्वेशन आपल्या फर्स्ट थेरममध्ये. ती व्हॅल्यू बघा कशी काढली आहे, तर ते व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. तर मी इथे लिहितोय df1 इक्वल्स टू पी ए इंटू डी क्यू आय मायनस कॅपिटल पी आय इंटू डी कॅपिटल क्यू आय प्लस के मायनस एच इंटू डी टी. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. हे व्हॅल्यू कशावरून काढले आपण, जनरेटिंग फंक्शनवरून. जनरेटिंग फंक्शनच्या डेफिनेशनवरून आपण इक्वेशन नंबर 2 डिफाईन केले इथे. सिन्स f1 is the function of small q, capital Q and t is the generating function of the canonical transformation given by equation 1 and it gives pi equals to minus of del f1 upon del qi. आता जे फंक्शन आहे आपलं जनरेटिंग फंक्शन f1 कशाचं फंक्शन आहे, स्मॉल क्यू कॅपिटल क्यू अँड टी इज द जनरेटिंग फंक्शन ऑफ द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन. ही f1 पण काय तुमचा जनरेटिंग फंक्शनच आहे कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशनसाठी इक्वेशन नंबर 1 मध्ये डिफाईन केलेल्या. इट गिव्स द इक्वेशन्स, आपल्याला यावरून आपण इक्वेशन डिफाईन केलेले आहे. पी ए कॅपिटल पी ए इक्वल्स टू मायनस ऑफ डेल एफ वन अपॉन डेल क्यू आय. आता यालाच कसं लिहू शकतो आपण, पी ए मायनस डेल एफ वन अपॉन डेल क्यू आयला जर आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर लिहिता येईल आपल्याला पी ए प्लस डेल एफ वन अपॉन डेल क्यू आय इक्वल्स टू 0 अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. सिन्स f2 इज नॉट अ फंक्शन ऑफ कॅपिटल क्यू आय. आता कॅपिटल क्यू आय बघा कुठे आहे तुमचा, दिसला कॅपिटल क्यू आय, हा आहे कॅपिटल क्यू आय. कॅपिटल क्यू आय हा कॅपिटल पी आयचं फंक्शन आहे का, नाही. कॅपिटल क्यू आय कोणाकोणाचं फंक्शन आहे, स्मॉल पी स्मॉल क्यू आणि टीचं फंक्शन आहे. तर कॅपिटल क्यू आय हा तुमचा कॅपिटल पी आयचा फंक्शन नाही आहे. तर आपण तेच म्हटलेलं आहे ते, सिन्स f2 जे फंक्शन आहे तुमचं f2 इज नॉट अ फंक्शन ऑफ कॅपिटल क्यू आय. सॉरी, कॅपिटल क्यू आय नाही, हा जो जनरेटिंग फंक्शन आहे तुमचा f2
हा कॅपिटल क्यू आयचा फंक्शन आहे का? नाही आहे, कारण की जनरेटिंग फंक्शन F2 मध्ये कोणाकोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे? स्मॉल क्यू, कॅपिटल पी आणि स्मॉल टी. ओके, कॅपिटल क्यू आय आहे का इथे? नाही आहे. जे आपण इथे म्हणू शकतो, सिन्स F2 इज नॉट अ फंक्शन ऑफ कॅपिटल क्यू आय, therefore the partial derivative of the generating function F2 with respect to the capital QI is equals to 0. F2 हा कॅपिटल क्यू आयचा फंक्शन नाही आहे, त्यामुळे F2 चा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल क्यू आय तर काय मिळेल आपल्याला? 0 मिळेल. therefore म्हणू शकतो आपण the partial derivative of the generating function F2 with respect to the capital QI, that is the new generalized coordinate, is equals to 0, and this is our equation number 4. From equation 3 and 4 we get, आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 वरून आपण काय सांगू शकतो बघा. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 we can write PA प्लस डेल F1 अपॉन डेल QI इक्वल्स टू 0 होता. इक्वेशन नंबर 3 काय होता आपला? PA प्लस डेल F1 अपॉन डेल QI इक्वल्स टू 0 होता. बट इक्वेशन नंबर 4 वरून काय लिहू शकतो आपण? डेल F2 अपॉन डेल QI इक्वल्स टू 0 लिहू शकतो, बरोबर. तर या दोन्ही इक्वेशनला जर आपण कंबाईन केलं तर या 0च्या ठिकाणी आपण डेल F2 अपॉन डेल QI लिहू शकतो. तेच केलेलं आहे इथे आपण. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 वी गेट कॅपिटल PA प्लस डेल F1 अपॉन डेल QI इक्वल्स टू डेल F2 अपॉन डेल कॅपिटल QI. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू QI वी गेट, या टोटल इक्वेशनला जर आपण इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू QI तर काय मिळेल आपल्याला? PA इंटू QI प्लस F1 इक्वल्स टू F2. आता इंटिग्रेशन सर्वांना येतच असेल तर इंटिग्रेशन करा तुम्ही. PA इंटू QI प्लस F1 डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांना कॅन्सल करून काय मिळेल तुम्हाला? इथे F1 मिळेल इक्वल्स टू सिमिलरली डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांना कॅन्सल करून काय मिळेल तुम्हाला? इथे F2 मिळेल. यावरून आपण लिहू शकतो F1 इक्वल्स टू F2 मायनस PA इंटू QI. देन वी टेक द डेरिव्हेटिव्ह we take the derivative on both sides, therefore we get dF1 equals to d of F2 minus PI into QI. F2 minus PI into QI. Therefore we get, if we separate this differentiation for each term, therefore we get dF2 minus d of PI into QI. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला मिळेल dF1 equals to dF2 as it is. याचा काय हा प्रोडक्ट आहे, इथे प्रोडक्ट रूल लागेल तुमचा. काय असतो डेरिव्हेटिव्ह मधला प्रोडक्ट रूल? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा प्रोडक्ट रूल लावा इथे तर मिळेल तुम्हाला मायनस ऑफ PI इंटू डी QI मायनस सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे QI ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टाइम दॅट इज द DPI. अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 6. फ्रॉम इक्वेशन 2 and 6 वरून आपण लिहू शकतो, इक्वेशन 2 मध्ये आपण कशाची व्हॅल्यू डिफाईन केलेली आहे? dF1 ची व्हॅल्यू आपण डिफाईन केलेली आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. तर इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 6 वरून आपण लिहू शकतो स्मॉल PI इंटू डी QI मायनस कॅपिटल PI इंटू डी कॅपिटल QI प्लस K मायनस H इंटू DT. ही व्हॅल्यू ठेवली आपण dF1 ची. राईट साईड आपल्या ॲज इट इज राहील dF2 मायनस PI इंटू डी QI मायनस कॅपिटल QI इंटू डी कॅपिटल PI. ओके, आता बघा काय कोणत्या टर्म कॅन्सल होते का बघा बरं. PI इंटू डी QI आहे, PI इंटू डी QI आहे, सिमिलर टर्म आहे दोन्ही साईडला, तर काय होतील ते एकमेकांना कॅन्सल करतील. तर काय मिळेल तुम्हाला? dF2 ची व्हॅल्यू dF2 मिळेल तुम्हाला. तर ही जी एक टर्म आपल्याकडे शिल्लक उरली त्याला कुठे शिफ्ट करावं लागेल तुम्हाला? लेफ्ट साईडला शिफ्ट करावं लागेल. तर मिळेल आपल्याला dF2 इक्वल्स टू PI इंटू डी QI प्लस कॅपिटल QI इंटू DPI प्लस K मायनस H इंटू DT. अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 7. हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर 7. सिन्स F2 इक्वल्स टू F2 is the function of the small q capital P and T, therefore when we take the partial derivative of the generating function F2 we get dF2 equals to del F2 upon del QI into dQI plus del F2 upon del PI into dPI plus del F2 upon del T into dt, and this is our equation number 8. This is हे काय तुमचं इक्वेशन नंबर 8 आहे. ओके, कंपेअरिंग इक्वेशन 7 and 8 we get इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8 ला जर तुम्ही कम्पेअर केला तर काय मिळेल तुम्हाला बघा. इक्वेट करा DQI आणि DQIचा कोइफिशियंट, DPI आणि DPIचा कोइफिशियंट सोबतच DT आणि DTचा कोइफिशियंट. तर काय मिळेल बघा तुम्हाला? स्मॉल PI इक्वल्स टू डेल F2 अपॉन डेल QI and capital QI equals to del F2 upon del PI and where K equals to H plus del F2 upon del T. आणि हेच इक्वेशन आपल्याला आणायचं होतं. ओके, हेन्स प्रूव्ह. इथे आपला सेकंड थेरम प्रूव्ह झालेला आहे.
चला तर जाऊ आपण आता आपल्या थर्ड थेरमवरती. Next is our theorem number 3. First we see the statement of the theorem number 3. Statement: if the function f is equals to a generating function f3, which is a function of small p, that is the old generalized momentum, capital Q, that is the new generalized coordinate, and the time t is the generating function of the canonical transformation capital Qi and capital Pa, then here we have to show that the new, that is the old generalized coordinate is equals to the negative of the partial derivative of the generating function f3 with respect to the old generalized momenta, and the new generalized momenta Pa is equals to the negative partial derivative of the generalized function f3 with respect to the new generalized coordinate. And also here we have to show that the new generalized the new Hamiltonian K is equals to the old Hamiltonian H plus del f3 by del t, that is the time derivative of the generating function f3. Now we see the proof of this theorem. Let consider जे आपल्याला गिवन दिलेलं आहे ते घेऊन घेऊ आपण. Let consider f be a function of f3, that is which is a function of capital P, capital Q and T. capital P ने small p, capital Q and T is the generating function of the canonical transformation. These canonical transformations are capital Q and capital P, and this is our equation number 1. This is from given, हे आपण given वरून लिहिलेलं आहे. But we know that the value of df1 जे आपण फर्स्ट थेरम मध्ये काढलेली होती df1 ची व्हॅल्यू ते आपण घेऊन घेऊ. df1 equals to small pi into dqi minus capital Pi into d capital Qi plus in bracket k minus h into dt. This is our equation number 2. हे कशाने काढले आपण फर्स्ट थेरम मध्ये आपण याला डिराइव्ह केलेलं आहे. हे काढले आपण बाय द डेफिनेशन ऑफ जनरेटिंग फंक्शन. Since f1 is a function of small q, capital Q and T is the generating function of for the canonical transform given by equation number 1. हे f1 जे आहे हे पण काय तुमचं जनरेटिंग फंक्शनच आहे फॉर द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन जे इक्वेशन नंबर 1 मध्ये डिफाइन केलेलं आहे. ओके, and it gives the equation capital small pa equals to del f1 upon del qi, and it can be written as del f1 upon del qi minus pa equals to 0, and this is our equation number 3. Since f3 is not a function of small qi, therefore del f3 upon del small qi equals to 0. आता f3 बघा कशाचं फंक्शन आहे, स्मॉल p कॅपिटल Q and T चा फंक्शन आहे. स्मॉल q चा फंक्शन आहे का, नाही आहे. म्हणजेच आपण यावरून म्हणू शकतो सिन्स f3 इज नॉट अ फंक्शन ऑफ कॅपिटल Qi, f3 हा कॅपिटल स्मॉल qi चा फंक्शनच नाही. सॉरी स्मॉल qi आहे इथे. f3 जनरेटिंग फंक्शन f3 इज नॉट अ फंक्शन ऑफ स्मॉल qi. f3 जर हा स्मॉल qi चा फंक्शनच नाही आहे तर f3 चा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू स्मॉल qi तर काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. तर यावरून आपल्याला मिळेल del f3 upon del qi equals to 0, and this is our equation number 4. Okay, therefore from equation number 3 and 4 we can write minus p1 plus del f1 upon del qi equals to del f3 upon del qi. यालाच आपण कसं लिहू शकतो, del f1 upon del qi minus pa equals minus small pa equals to del f3 upon del qi. From equation number 3 and 4 वरून आपण लिहू शकतो del f1 upon del qi minus pa equals to del f3 upon del qi. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू क्यू वी गेट, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला जर तुम्ही इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू स्मॉल qi इट गिव्स f1 मायनस पी आय इंटू qi इक्वल्स टू f3. काय मिळेल आपल्याला जर या इक्वेशनला आपण इंटिग्रेट केलं तर हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन जाईल आणि मिळेल आपल्याला f1 मायनस याच्यासोबत इंटिग्रेशन मिळेल आपल्याला विथ रिस्पेक्ट टू qi इज qi, म्हणजे f1 मायनस पी आय इंटू qi इक्वल्स टू f3. म्हणजे यावरून आपल्याला f1 ची व्हॅल्यू मिळेल f1 इक्वल्स टू f3 प्लस पी आय इंटू qi. काय मिळेल आपल्याला f1 ची व्हॅल्यू f3 प्लस पी आय इंटू qi. When we take the differentiation on both sides, we get df1 equals to d of pi into qi plus d of f3. That is the differentiation of pi into qi plus differentiation of the generating function f3, and this is our equation number 4. Using equation number 2 in 4, we get equation number 2 यूज करायचा म्हणजेच काय आपल्याला df1 ची व्हॅल्यू आपण तिथे पुट करू. df1 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये डिफाइन केलेली.
ती df1ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन नंबर 4 मध्ये जर पुट केली तर काय मिळेल आपल्याला, पी आय इंटू डी क्यू आय मायनस पी आय इंटू डी कॅपिटल क्यू आय प्लस इन ब्रॅकेट के मायनस एच इंटू डी टी इक्वल्स टू. आता याचं जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, प्रोडक्ट रूल लावावं लागेल. प्रोडक्ट रूल काय सांगते, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. लावला आपण प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे पी आय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड दॅट इज द डी क्यू आय प्लस क्यू आय म्हणजे सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डी पी आय प्लस डी एफ थ्री ॲज इट इज ठेवला. ओके, तर या इक्वेशनवरून आपल्याला पी आय इंटू डी क्यू आय आणि पी आय इंटू डी क्यू आय एकमेकांना काय करेल, कॅन्सल करेल. तर या इक्वेशनवरून डी एफ थ्रीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, देअरफॉर इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ डी एफ थ्री. वी गेट डी एफ थ्री इक्वल्स टू मायनस ऑफ क्यू आय इंटू डी पी आय मायनस पी आय कॅपिटल पी आय इंटू डी कॅपिटल क्यू आय प्लस इन ब्रॅकेट के मायनस एच इंटू डी टी अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 5. सिन्स एफ थ्री, बट आपल्याला माहिती आहे एफ थ्री कशाचं फंक्शन आहे, सिन्स एफ थ्री इज द फंक्शन ऑफ स्मॉल पी कॅपिटल क्यू अँड टी. स्मॉल पी इट मीन्स old generalized momenta, capital Q it means new generalized coordinate and time t. F3 कशाचं फंक्शन आहे तुमचा, न्यू ओल्ड जनरलाइज मोमेंटा, न्यू जनरलाइज कोऑर्डिनेट अँड टाइम t. Therefore we get df3 equals to del f3 upon del pi into dpi plus del f3 upon del qi into dqi plus del f3 upon del t into dt and this is our equation number 6. कम्पेअरिंग इक्वेशन 5 अँड 6, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6ला जर तुम्ही कम्पेअर केलं तर डी पी ए डी क्यू आय आणि डी टीचे जर तुम्ही कोइफिशियंट इक्वेट केले तर काय मिळेल तुम्हाला, क्यू आय इक्वल्स टू मायनस डेल एफ थ्री अपॉन डेल पी आय. काय केलं आपण इथे, डी पी आयचा जो कोइफिशियंट आहे तो इक्वेट केला डी पी आयच्या कोइफिशियंट सोबत, तर काय मिळेल आपल्याला, क्यू आय इक्वल्स टू मायनस ऑफ डेल एफ थ्री अपॉन डेल पी आय. डी क्यू आय डी कॅपिटल क्यू आय आणि डी कॅपिटल क्यू आयचा जर तुम्ही कोइफिशियंट इक्वेट केला तर मिळेल तुम्हाला कॅपिटल पी आय इक्वल्स टू मायनस ऑफ डेल एफ थ्री अपॉन डेल क्यू आय अँड डी टी आणि डी टीचं जर तुम्ही कोइफिशियंट इक्वेट केला तर मिळेल तुम्हाला, काय मिळेल तुम्हाला तिथे, के मायनस एच इक्वल्स टू डेल एफ थ्री अपॉन डेल टी आणि यावरून तुम्हाला केची व्हॅल्यू मिळेल के इक्वल्स टू एच प्लस डेल एफ थ्री अपॉन डेल टी. हेच प्रूव्ह, हेच इक्वेशन आपल्याला इथे शो करायचं होतं. ओके, इथे आपला थेरम प्रूव्ह झाला. नेक्स्ट थेरम बघू आपण. नेक्स्ट थेरम काय आहे तुमच्यासाठी, होमवर्क आहे. हा थेरम तुम्हाला स्वतः प्रूव्ह करायचा आहे. मी प्रूफ लिहून ठेवलेलं आहे इथे, ते फक्त तुम्हाला स्वतः समजून घ्यायचं आहे आणि लिहून बघायचं आहे. ओके, थेरम नंबर 4. मी एकदा स्टेटमेंट तुम्हाला रीड करून देतो आहे. इफ द फंक्शन एफ इज इक्वल्स टू द F4 which is a function of small p, capital P and T is a generating function of the canonical transformation capital Q and PA. हा F4 काय तुमचा जनरेटिंग फंक्शन आहे. कशाचं जनरेटिंग फंक्शन आहे, कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशनचं कॅपिटल Q and कॅपिटल PA. Then here we have to show that the small qi equals to minus of del F4 upon del PA and capital Qi is equals to del F4 upon del capital PA, and also we have to show that K equals to, that is the new Hamiltonian, is equals to the old Hamiltonian, that is the H plus del F4 upon del T. आता हा थेरम तुम्हाला स्वतः प्रूव्ह करायचा आहे. ओके, मी ते प्रूफ लिहून ठेवलेलं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि लिहून बघायचं आहे. ओके, थँक्यू. आजचं आपलं इथं लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू.